ठरलं तर मग मालिकेच्या आज बघणार आहे आपण 26 जुलैच्या भागामध्ये अर्जुन सायलीला आश्रमामध्ये सोडून येतो, पण तो घरी आल्यानं त्याला मात्र झोप लागत नसते. कारण त्याला सायलीची खूपच आठवण येते आणि तो लगेच सायलीला फोन लावायला घेतोय, पण सायली काही फोन उचलत नाही. मग त्याला कदाचित असं वाटते की सायली झोपली असेल. आणि इकडं अश्विन अस्मिताच्या खोलीमध्ये येऊन म्हणते, काय गं एवढं रात्रीपर्यंत काम करावं लागतं. आणि तो कॉफी घेऊन तिच्यासाठी आलेला असतो. तर ती म्हणते, नाही रे, अरे मी ना नानीचा शोध घेते. त्यावर अश्विन म्हणतो, हे बघ तू हे प्रकरण इथंच थांबव बरं का, कारण ममा सर्व हँडल करल. आणि इकडं जो गुगे असतो ना नागराजने सांगितलेला, तो मात्र नाही म्हणून जातो वेळेवरती की मी हे काम करू शकणार नाही, कारण मी कधी सापडल्या गेलं तर मी सस्पेंड होऊन जाईल आणि त्यात मला ते जेलमध्ये सुद्धा टाकतील. नागराजला लगेच प्रिया म्हणते, अशा काय माणसाची तू आणलो तरी काहीच कामाचा नाही तो. आणि प्रिया लगेच दुसरे 2 माणसं तयार करते आणि त्यांना आश्रमामध्ये पाठवते. पण त्यावर नागराज म्हणतो, अरे हे तरी व्यवस्थित काम करतील ना. आता इन्स्पेक्टर म्हणतो, वाटतही नाही. पण त्या प्रिया म्हणते, अरे तू सांगितलेला माणूस तो बदलून गेला ना. आणि आश्रमामध्ये सायली त्या लहान मुलीला म्हणत असते की आता मी घरी जाते बरं का. आणि मधुभाऊंनाही सांगते. तितकात न लगेच अर्जुन येतोय आणि तो न खूप मोठे खेळणे काही खाऊ वगैरे घेऊन येतोय मुलांसाठी. आणि सर्वांना देत असताना सायली त्याला म्हणते, मला नव्हतं वाटलं हो तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी माझ्यासाठी येशाल. त्यावर तो म्हणतोय, अगं काय करणार, मला रात्रभर झोप नाही लागली. आणि लगेच कुसुमताई म्हणता, काय अगं त्याला माहिती ना ज्याच्या बायकोला ना पायी कशाला जाऊ देईल तो उन्हातानाचं, म्हणून तो ना तुझ्यासाठी गाडी घेऊन आला असेल. त्यावर लगेच तो म्हणतो, बरोबर आहे तुमचं कुसुमताई, मी तिला खरंच खूप मिस करत होतो म्हणून मी आता तिला आश्रमामध्ये घ्यायला आलो. आणि त्यावर ती मुलगी जी आईस्क्रीम वगैरे दिलेली असते ना गौरीला, ती गौरी मस्त याच्याने खात असते ती चोकून चोकून. त्याच्यामध्ये लगेच श्वेता तिच्याकडं बघते आणि सायलीला म्हणते की सायलीताई तुम्ही जा बरं का, मी गौरीचा व्यवस्थित सांभाळ करेल. ते घरी येत असे तोपर्यंत लगेच पुन्हा श्वेताचा फोन येतो आणि श्वेता म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता निघून या, सोनलला घेण्यासाठी तिचे काही काका वगैरे आलेत असं म्हणून. पण ती काही ओळखत नसते सोनल. मधुभाऊसुद्धा सांगताय की माझे जावईन माझी मुलगी येतील ना त्याच्यानंतरच आपण बाकीचा काही विषय करू. तितक्यात लगेच सायली आणि अर्जुन येत असे आणि ते आल्यानंतर ते सांगत असतात की तुम्ही कसं काय ओळखता येईल, तुम्ही तिथं काय ओळखत नाही तुम्हाला, आणि तुम्हाला कसं काय आठवलं की ही कुठं हरवली होती वगैरे, कशामुळे कसं काय हरवली, असं बरेच काही प्रश्न करत असतं अर्जुन आणि सायली. पण तो काका पूर्ण ट्रेनिंग मग घेऊनच आलेला असतो म्हणून तो पण काही चुकत नाही. आणि तो इन्स्पेक्टर असतो ना खोटा पण तो सुद्धा स्ट्रिक्टली असं दाखवतोय की तो एक खरोखर इन्स्पेक्टर आहे. आणि कोपऱ्यातून चोरून कोणीतरी फोटो काढतोय. अजून एक नवीन कॅरेक्टर सामील होणारच आहे, म्हणजे असं समजून घ्यायचं प्रेक्षकांना. आणि आता पुढील भागामध्ये आपल्याला समजणारच आहे, कारण प्रिया म्हणते माझा एवढा मोठा प्लॅन कधीच फेल जाऊ देणार नाही आणि माझा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे. पण अर्जुन आणि सायली काय सहजासहजी सोनलला आश्रमामधून जाऊ देणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.